पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज बत्तीस नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुष्पकलश सोसायटी सुकापूर नवीन पनवेल या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ रुपाली अमोल म्हात्रे या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. पनवेल नवीन पनवेल कसं आहे, आधीचं पनवेल होतं म्हणजे जे पूर्वीचं पनवेल त्याला जुनं पनवेल आणि सगळं जे नंतर डेव्हलप झालं ते नवीन पनवेल. आणि नवीन पनवेलमध्ये वस्ती वाढू लागलेली आहे आणि अशा वेळेला या वस्तीतनं अनेक SMS झी मराठीपर्यंत येऊन पोहोचले. म्हात्रे वहिनींचाही SMS पोहोचला, तेव्हा म्हात्रे वहिनी काय म्हणतायत ते ऐकूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि देऊया म्हात्रे कुटुंबाला भरभरून आनंद. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. आले आले आदेश भाऊजी, मी करते तुमची आरती. अमोल रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, क्या बात आहे. द्या ओळख करून द्या सगळ्यांना. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या ननन. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. हे माझे मामा. नमस्कार. ते माझी मावशी. नमस्कार. ह्या दोन माझ्या मामी. नमस्कार. हे आमचे रिलेटिव्ह आहेत. बर. ही माझी जाव. त्या माझ्या मामी. ती मामाची मुलगी. बर. ही मामाची मुलगी. ती माझी वहिनी. तो भाऊ ते पण आमचे काका आहेत. बरोबर. आणि ते माझी वहिनी मागे. नमस्कार. आणि हे सगळे माझे रिलेटिव्ह जायचं बिल्डिंग मध्ये. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आणि ह्या दोन माझ्या मुली. अरे वा. आणि ही एक माझ्या जावेची मुलगी आणि ती एक जावेची मुलगी. नमस्कार आजी. आणि ही माझी आजी. इंग्रजी भाषेत चंद्रा म्हणतात मून. आमच्या मिस्टरांचं नाव घेते दगडू पंतांची सून. अरे वा 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 वा. आजींचा उत्साह इतका होता की आजींना उखाणा स्वतःहून घ्यायचा होता. तुम्ही यांच्या कोण? मुलगी. नको नको म्हणत होती. आजी म्हणाली काय होत आहे उखाणा घ्यायला, आणि आजीने उखाणा घेतला. आजी धन्यवाद. तुम्ही आलो ना आणखी मला उत्साह आला. क्या बात आहे आजी, असाच आशीर्वाद द्या आम्हाला. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पनवेल शहरात गोरगरीब आलेत जगायला, मारुती रावांचं नाव घेते होम मिनिस्टर आले बघायला. मुंबईला पडला पाऊस, नदीला आला लोंढा, बापाने दिला हुंडा, भावाने घेतली भांडी, मामाने केला आहेर आणि रघुनाथ रावांसाठी सोडले माहेर. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? पारगाव पनवेल. पारगाव पनवेल, तिथे बालपण गेलं तुमचं. आणि तुमचं? माझं न्यू पनवेल मध्ये. वडील काय करायचे, आई काय? पप्पा माझे ONGC मध्ये होते कामाला, आताच रिटायर झाले. बर. आणि मम्मी हाऊस वाईफ आहे. आपण आपल्या घरी काय काय चालतं? आई वडील भाऊ आणि त्यांची मुली माझ्या मुली. बहीण आहे ते. त्यांच्या मुली का बहिणी? बहीण आहे त्यांची मुली. आणि सध्या मी कोर्टमध्ये जॉब करत होतो. आता परत दुसरा जॉब बघतोय. अच्छा, दुसरीकडे जॉब करताय. अच्छा. तुम्ही? मी अशोक लेलँड ऑटोमोटिव्ह मध्ये ॲज अ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. नोकरी करता? हो, जॉब करते. कसं झालं अभ्यास वगैरे शाळेत?
ठीक. मस्ती वगैरे करायचा? नाही एवढे असं नाही, अभ्यासामध्येच जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. वा वा. तुम्ही धडपड कधी केली आहे? धडपडेपणा केला कधी शाळेत, घरी? लहानपणी असताना झालेलं आहे माझं असं काय काहीतरी. काय झालेलं? पण ऍक्च्युली मी लहान असताना खूप 1-1.5 वर्षाची असताना मी तसं काहीतरी केलेलं आहे. काय काय केलं होतं? काहीतरी सोफ्यामध्ये मी पडली होती वाटतं, अडकली होती. सोफ्यात अडकला होता? हो. म्हणजे सोफा एक अडकण्याचं ठिकाण आहे का? कसं काय ते? म्हणजे आई पप्पा मला सांगतायत, मला पण काय आठवत नाही. कुठे 1-1.5 आई? आई वर्षाची. कुठे? पप्पांना माहितीये. पप्पा काय झालं होतं? सोफा सेट असतो ना साहेब, हा. तिथे गिगाप होती थोडी. लहान असताना अशी बागडत खाली जी गेली, फक्त तिथे हे डोकं फक्त वरती राहिलं. अच्छा, एवढी मानेच्या वर राहील. आणि आम्ही तिला शोधतो कुठे म्हणून. मग कळली सोफ्यात आहे म्हणून? हा, सोफ्याच्या आउट साईडला गॅप होते ना, त्या गॅपमध्ये ती पडून राहिली होती. अरे 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 अरे, बरोबर. आणि ती रडत पण नव्हती त्या रडत नव्हती? नाही नाही. काय बरं वाटत होतं ते गॅप मध्ये? हा? लहान होती का? लहान असलं पडणार ना. आता कोण अडके? बर, एवढी एकच धडपड, बाकी काही नाही ना कधी? नाही. तेल बिल सांडून नाही घेतलं ना कधी? ऍक्च्युली मी टीव्ही बघण्याच्या ह्याच्यामध्ये होती, तर गॅसवर मी पापड तळण्यासाठी तेल गरम करत ठेवले. वा. आणि टीव्ही बघण्यामध्ये मग्न झाली, तर म्हणजे लक्षातच आलं नाही माझ्या की तेल ठेवलंय मी गॅसवरती. ते तेलाला पूर्ण आतून आग पकडली. अरे आणि बापरे. मिस्टरांचं लक्ष गेलं आणि त्यांनी येऊन मग ते सगळं हे केलं. काय? मी तर घाबरूनच गेली. त्यांनी येऊन लगेच बंद जास्तच केलं. वाढली होती ती आग. खूप आग पकडली होती. इमर्जन्सी म्हणजे पटकन मला डोकं चाललं म्हणून मी पाणी टाकणार होतो, पण ते जास्त झालं असतं तर मी पहिला हे ताट घेतात, ताट पहिला टाकला, नंतर मग हे केलं. आग एकदम इथपर्यंत आली, म्हणजे जवळजवळ 3 ते 4 फूट अशी उंच होती. बापरे, जास्तच पेट घेतलं होतं तिने. काय रे? असे 1 ना 2 वेळा झालेले आहे. एक दुसऱ्या वेळेला काय झालं? दुसऱ्याला पण असंच झालं होतं, का पण असं दुसऱ्याला काय? कमी होते. पण दुसऱ्या वेळेला तेलच होतं? तेलच होतं. बरं, जमलं कसं आता सांगा? लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे असं बघण्यात काकांनी दाखवलं, काकांनी स्थळ दाखवलं आणि मग जमलं. पण आणि टीव्हीवर तेव्हा काय बघत होता तुम्ही? असंच प्रोग्राम सिरियल कुठला बघत कुठला होते. कुठला? ते जिथे आग पेटते ती कुठली सिरियल? हा, आता काय एवढे आठवत नाही मला, पण सिरियल बघण्यात म्हणजे मग्न झालेली मी. बरं, लग्न काय तुमचं कसं जमलं? हा, लग्न हेच काकाने वगैरे दाखवलं. इथे काका वगैरे माझे इथेच राहतात निपोलमध्ये, त्यांनी दाखवलं स्थळ आणि मग बघण्याचा वगैरे प्रोग्राम झाला जमून गेला. आणि मग होऊन- का तुम्ही होकार का दिला त्यांना? का? हो का? म्हणजे मी का हा. म्हणजे चांगले एज्युकेटेड होते, जॉब करत होते आणि दिसायला वगैरे पण व्यवस्थित होते. आणि काही नाही. आणि तुम्ही का होकार दिला? शिक्षण वगैरे चांगलं होतं, दिसायला पण चांगलं आहे आणि ठीकठाक वेल सेटल होतं म्हणून म्हणून काय? म्हणून ओके दिलं. ओके दिला? हा, ओके आणि दिला. मग लगेच लग्न झालं? लगेच म्हणजे झाले 4-5. ज्या दिवशी लग्न ठरलं त्याच्यानंतर तुम्ही दोघे घरच्यांना न सांगता किती वेळा भेटले? बऱ्याच वेळा भेटलो. हा, बऱ्याच वेळा भेटलो. भेटले. तुम्ही नाही काय म्हणताय? भेटलेलं होतं. तुम्ही का नाही म्हणालात? तुम्ही नाही नाही म्हणत होता असे आणि ते होय होय म्हणत होते. का हो? भेटले ना? काय हो जास्त वहिनी? वेळा नाही, म्हणजे मी जॉब करत होती ना, तिथे असताना ते यायचे, मग आम्ही हॉटेलमध्ये वगैरे 1-2 वेळा जाऊन आलो. 1-2 वेळाच? ह्या 1-2 वेळा म्हणताय. तुम्ही सांगा किती वेळा? झालं ते 4-5 वेळा झालं असते. 4-5 वेळा. तुम्ही 2 ते काय हे चाललंय? किती वर्ष झालं लग्नाला? 11 वर्षात तुम्ही विसरलायत वहिनी. ते 4-5 वेळा म्हणतायत. एकदा आम्ही अलिबागला गेलेलो बिर्ला मंदिरला. बघितलं? आणि म्हणजे हॉटेलचं मी सांगते, हॉटेल आमचं 2-3 वेळाच झालंय आणि अलिबागला एकदा जाऊन आलो, बिर्ला मंदिर फिरून आलो. बिर्ला मंदिरला घेऊन गेले होते, पण घरी माहित नाही हे? नाही माहिती होतं. माहिती होतं, सांगून गेले होते. हा. कसा आहे स्वभाव? कसा आहे? स्वभाव चांगला आहे, चांगला आहे. शांत, थोडाफार आहे, थोडा रागेट, म्हणजे नॉर्मल जशी असतात तसेच. नॉर्मल कसं? नॉर्मल म्हणजे जशा असतात तसंच. आणि यांचं काय हो? ह्यांचं पण ठीक आहे. ठीक आहे. वा वा. चला, आता पहिल्या खेळाला सुरुवात करत असताना वजनाचा काटा आणि मग सांगतो तितकं वजन गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 393 ग्रॅम. वेळ सुरू झाली. वीस.
45 सेकंद झाली. तुम्ही टाका तुमच्याकडे तीनशे 81. तुम्ही नाही तुम्ही त्यांच्याकडे द्या. पिन पिन आहेत ना पिना 1 ग्रॅम पाहिजे. बसा 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 बसा. 20 सेकंद राहिलेले आहेत. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 गुणुले 200 3800 रुपयाचं बक्षीस मिळालं आपल्याला. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं आहे पण त्याआधी तुम्ही सांगा कुठला बदल केला पाहिजे हो मिस्टरांनी स्वभावात? ते म्हणजे जास्त इन्व्हॉल्व होत नाही, माझ्या नातेवाईकांकडे वगैरे येत नाहीत जास्त. काय हो? ना जातो जेव्हा गरज असेल तेव्हा जायला पाहिजे ना, नुसतं उगाच जायचं कशाला काय हो? कोणाच्या घरी. नाही असं प्रोग्राम वगैरे फंक्शन अटेंड नाही करत, ती एक माझी त्यांच्याकडे तक्रार आहे. का असं करता हो? फंक्शनला जातो मी प्रत्येक फंक्शन. पण त्या म्हणतात नाही येत म्हणून. ते काय बायकांचा स्वभाव तुम्हाला तर माहित आहे. काय मला काय माहिती आहे? माझ्यावर ढकलून मोकळे होतात परत. मला काय माहिती आहे? आणि वहिनींनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? स्वभाव काय बदलायला पाहिजे, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे प्रत्येक गोष्टीवर, किंवा काय जास्त थोडी चंचलपणा हो कधी ते होते. हा हो का? का करता हो चंचलपणा? हा काय चंचलपणा केला? आता ते सांगायचं कसं? इथेच सुरू झालं. काय केलं हो चंचलपणा? तुम्ही सगळ्यांनी आता या दोघांबद्दल सांगा. सासूबाई कुठे? आई नाही येऊ शकले, ननंद आहेत. ननंद जाऊ. ननंदबाई बोला. एकदम चांगला स्वभाव आहे आणि स्वतःहून कधी स्वतःहून ते फोन करतील मला, कुठल्या म्हणजे सण वगैरे आले शुभेच्छा द्यायला वगैरे, मला आठवण नसली तरी स्वतः फोन करते. अरे वा. बाकीच्यांकडे काय दुसरे करतात? नाही, पण ते आम्ही कशी गावाकडे राहतो ना. कुठे राहता? आम्ही तिकडे दापोली पारगाव राहतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आठवणीने फोन करतात त्या तुम्हाला. बरं करता तुम्ही, धन्यवाद. अजून कोण बोलणार आहे? त्यांचा स्वभाव चांगला आहे, फक्त माझी एकच तक्रार आहे की ते त्यांचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करावे, बाकी काही नाही. म्हणजे त्यांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, काही असेल तर माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही करता? मी तसं करते नाही तुम्ही करता का? स्वतःचे ठेवतात? माझं तेच आहे की मी पण माझे प्रॉब्लेम शेअर करावे आणि तेही त्यांचे प्रॉब्लेम. दोघांनी एकमेकींशी तुम्ही काय म्हणणे तुम्हाला मान्य आहे? बाकी आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. हो का? या जाऊबाई आहेत? नाही वहिनी माझी. वहिनी कुठे? जाऊ माझी. मी न्यू पनवेलमध्येच राहते. जाऊबाईंचं काय म्हणणं आहे? जावेपेक्षा मैत्रिणीसारख्या खूप छान राहतात त्या, कोऑपरेटिव्ह आहेत आणि खूप म्हणजे चांगले आहेत. केवढं बोलतायत, कौतुक करतायत. आहेत. लग्न झाल्यापासून खूप सांभाळून घेतली मला त्यांनी. हो हो. अजून कोण बोल? मी माझी एकच मावशी आहे तिची, मी आणि ती माझी एकच भाची. एवढं जीव असताना तिचा माझ्यावरती, मला न विसरता कधी फोन करेल, पण मी जास्त करत नाही कारण मला फोनची जास्त आवड नाही. जे खरं आहे ना ते खरी घटना मी आता इथं सांगते होम मिनिस्टरमध्ये. मला एकदम चांगली माझी भाची आहे, कधीच मी तिला विसरणार नाही आणि ती पण मला कधीच नाही विसरणार. आणि एक मात्र आहे, ते मिस्टर जे आहेत ना इच्छा तिची पूर्ण करत नाही अशी म्हणजे. हो का? असं तुमचं हाऊस वगैरे नाही, कुठं काय कार्यक्रम असेल तर मिस्टरांनी बरोबर जायला पाहिजे तिच्या. एवढं मात्र माझं आहे, बस दुसरं मला काही नाही बोलायचं. काढलं म्हणजे काय थोडंसं कधी प्रॉब्लेम असतो, कधी नाही यायला भेटत, कधी काय दुसरं प्रॉब्लेम जायला लागतो असं. पण आता जरा वेळ काढा ना. वेळ ना आपण कुठे थोडासा वेगळ्या टाईपचा बाबा पुढारी येतो काय असं काहीच नाही. पण कधीतरी तुम्ही जा असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक ठिकाणी जातो. येणं जाणं प्रत्येक जण 50-50 पाहिजे ना सर्वकडं. काय हो, कळलं का? 50-50. चला, सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केली. आता दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही यांना बक्षिसं मिळवून द्यायची. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय.
अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. यानंतर गाणं ओळखायचं, मराठी गाणं. वेळ सुरू. आकाश तारे ढगाला लागले तारे चंद्र मून चंद्र आहे साक्षी तारे टिमटिमटे बादल बिजली चांदण्या रात्रीला एक विरेची पहाट होते एक विरेची पहाट होते. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता ओळखा म्हण. नाका मुंडवा पोत्यावळा नवऱ्याला गुडघ्याला नाकापेक्षा मोती जड नाक कापलं 10 मुंडावळ्या नवरी 8 7 6 5 4 लग्न 3 2 वेळ संपली. नाक दाखवलं होतं, नाक कापलं, अशी कुठली म्हण आहे का? नट्टीच्या लग्नाला आणि हे नाव जाहीर करण्यासाठी बाळा तू इकडे. नाव सांगा. आदिती धनाजी कडू. कुठल्या शाळेत जाते? सेंट मेरी स्कूल. कितवीत आहेस? 5वी. व्हेरी गुड. अभिनंदन. आता एक चिठ्ठी काढ. जरा वर जरा हलवते सगळं. हा घे एक चिठ्ठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. आणि आता हे नाव जाहीर कर. नाव आहे निलेखा केणी. तुम्ही नाव सांगा. निलेखा भाऊ केणी. बर. कुठे राहता तुम्ही? साईल. अच्छा हात दाखवून कसं कळेल मला? साईल सोसायटी. सायली सोसायटी. घरी कोण कोण आहे? आम्ही आता तिघेचे. तिघे म्हणजे कोण? मुलगा आम्ही दोघं. तुम्ही दोघे कोण? माझे मिस्टर. अच्छा मिस्टर. अच्छा काय करतात मिस्टर? घरीच घरीच आहे. आता आले तिकडे? नाही आले. घरी ठेवून आलाय? घरी ठेवून. मुलगा इकडे? मुलगा कामाला जातोय. कामाला जातोय. बरं बरं. आता या खेळात तुम्ही सहभागी व्हायचं. टाळ्या वाजवून शुभेच्छा देवी आणि बघूया कोण जिंकणार पैसे. दोघींनाही 10-10 संधी. ॲस्बेस्टॉसचा पत्रा ठेवलेला आहे जो नेहमी घराच्या छतावर असतो. आज या ठिकाणी खेळात गारवा देणार आहे आणि त्यावर प्लास्टिकचे काही चेंडू ठेवलेले आहेत. स्माइली चेंडू 10-10 संधी आहे दोघींनाही. स्माइली चेंडू मारायचा, थेट मारायचा आणि त्या पत्र्यावर ठेवलेले चेंडू खाली पडले पाहिजेत. कितीतरी ठिकाणी क्रिकेट खेळताना उंच गेलेला चेंडू खरं तर तो पत्र्यावर अडकतो आणि खेळच थांबतो. त्यावेळेला पत्र्यावर कसं चढायचं हे मोठं दडपण असतं सगळ्यांना. आणि बालपणाची आठवण करून देणारा हा खेळ. या खेळामध्ये दोघींपैकी जास्त चेंडू या पत्र्यावरून ज्या कोणी खाली पाडणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा. आणि आता सुरुवात तुमच्यापासून. 1 2 5. थांबा. आपण बघितलं आतापर्यंत गुणसंख्या 2. 5 संधी झालेल्या आहेत आणि आता तुमच्यासाठी संधी आहे. जोरदार मारायचं. 1 2 गुणसंख्या 2-2 आणि आता तुम्ही खेळा. 5. आतापर्यंत गुणसंख्या 5.
6 संधी संपलेल्या आहेत. गुणसंख्या आहे 5. अभिनंदन. तुमची गुणसंख्या आहे 2 आणि तुमच्यासाठी आणखी 5 संधी. दोन संधी राहिलेल्या आहेत. 5 ही गुणसंख्या आहे या वहिनींची. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काय होणार बघूया. 1 संधी आहे. जर अचूक लागला चेंडू तर काही होऊ शकतं, नाही तर पैठणी यांच्याकडे जाणार. लवकर. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या म्हात्रे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या केणी वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नवीन पनवेल सुखापूर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.